युद्धानं कोणतंही युद्ध झालं तरी त्याच्यामध्ये मोठी हानी होत असते. वित्तहानी तर होतेच होते, पण जीवितहानी मोठ्या प्रमाणात होत असते आणि एकंदरच मानवी सभ्यतेवर त्याचा मोठा दुष्परिणाम होत असतो. म्हणून बहुतेक जी विवेकी लोक आहेत ते युद्ध न करणंच उचित समजत असतात. पण तरी देखील कधी कधी युद्ध हे अपरिहार्य असतं, करावंच लागतं, टाळता येणं शक्य नसतं. आता अर्जुनाला जे दिसत होतं ते काय भगवंताला दिसत नव्हतं का? अर्जुनाला ह्या युद्धाचे दुष्परिणाम जे जाणवत होते पुढे भविष्यात होणारे, ते काही भगवंताला कळत नव्हते का? मग तरी देखील भगवंताने ते युद्ध करायलाच लावलं, ते टाळलं नाही. याचा अर्थ त्या काळात परिस्थितीच अशी निर्माण झालेली होती की भलेही वित्तहानी जीवितहानी